पुण्याच्या नारायणगावमध्ये अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत आपला संताप व्यक्त केला। शासकीय कार्यक्रमामध्ये डावलत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलेला आहे। तर अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका बजावली नसल्याचं सुद्धा यावेळी आशा बुचके यांनी म्हटलेलं आहे। आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही यावेळी केली। आमचं म्हणणं आहे की त्यांनी आता जाहीर करावं की शासकीय बैठक त्यांनी चोरून का लावली। तर तसं घडलं नाही तर पुढचं पाऊल सांगू त्यांना विचारा, प्रश्न त्यांना विचारा का त्यांनी चोरून बैठक का लावली, त्यांनी का विश्वासात घेतला नाही। अजित पवारांचं असं चुकलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरला फोटो नाही, त्यांचा अपमान तो आमचा अपमान आहे। लाडक्या बहिणीच्या बॅनरला त्यांचे फोटो नाही, मग हे आहे पालकमंत्री, कसले पालकमंत्री आहे, पालकमंत्री नाहीये ते। यातून अजित पवारांनी सांगितलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे, ताईंना विचारात घेतलं पाहिजे, बाकीचे कार्यकर्ते आहेत जुने त्यांना विचारात घेतलं पाहिजे। पालकमंत्री तुम्हाला पुणे जिल्ह्याचं केलंय म्हणजे हे सर्वांना सहमतीनं घेण्यासाठी केलेलं आहे ना, एकट्या अतुल बेनकेसाठी तुम्ही पालकमंत्री नाहीयेत। दरम्यान नारायणगावमधील या आंदोलनासंदर्भामध्ये आशा बुचकेंसह भाजप कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अजित पवार यांच्यासह अतुल बेनकेंविरोधात सुद्धा यावेळी या सर्व महिलांनी घोषणाबाजी केली होती। आशा बुचके यांच्यासह महिला भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सध्याची तेव्हाचीच महत्त्वाची दृश्य। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटके यांच्याकडे। रोहिदास, आपण पाहतोय आशा बुचके आणि त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, काय ही संपूर्ण घटना आहे? खरं तर अजित पवार आज दुसऱ्या दिवशी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहे। या दौऱ्यावरती अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। याच दरम्यान जुन्नर पर्यटन तालुका याची आढावा बैठक होती। या बैठकीला महायुतीतल्या घटक पक्ष जे असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही। त्यामुळं शासकीय कार्यक्रम धरल्यानंतर घटक पक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं, मात्र ते घेतलं गेलं नाही। त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि पर्यटन बैठकीला कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला। यावेळी आमदार अतुल बेनके असेल, अजित पवार असेल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। खरं तर राज्यात महायुतीत भाजप सोबत अजित पवार, शिंदे गट हे सर्वजण एकत्र असताना नक्कीच रोहिदास, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल मनापासून धन्यवाद।